लांजा शहरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक भवन आहे. या ठिकाणी विविध सांस्कृतिक व सामाजिक उपक्रम होत असतात. आता या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक भवनाचे नवीन वास्तूत रूपांतर होणार आहे. यासाठी लांजा राजापूर साकरपा मतदारसंघाचे आमदार किरण सामंत यांचे विशेष प्रयत्न असून त्यांनी आज या वास्तूच्या निर्मितीसाठीचे भूमिपूजन केले. यावेळी लांजा तालुका बौद्धजन मंडळ, मुंबई ग्रामीण मंडळाचे अध्यक्ष यशवंत जाधव, लांजा नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा सावली कुरूप यांच्यासह अनेक मान्यवर व समाजातील गुणवंत उपस्थित होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक भवन आता भव्य स्वरूपात उभे राहावे अशी अपेक्षा सर्वसामान्य जनतेतून केली जात आहे. कार्यशैलीप्रमाणेच अत्यंत चांगलं काम या तालुक्यामध्ये उभं करण्याचा प्रयत्न केला नव्हे, ते काम केलं आणि त्यामुळे आज हा समाज आजपर्यंत आम्ही एकत्रितपणे काम करतो. ठीक आहे, काही असतात कारण आज राजकारणामध्ये अनेक पक्ष निघाले आहेत, हे निघालेत, छोट्या मोठ्या ह्या गोष्टी असतात. प्रत्येकजण कुठल्या पक्षात काम करतो हे जरी निराळं असलं तरी एक धम्म बांधव म्हणून सर्वजण आम्ही एकजुटीनं या ठिकाणी काम करतो आणि प्रत्येकाची अपेक्षा होती की हे या ठिकाणी ही वास्तू जपली पाहिजे आणि या जपण्याचं काम सगळेजण आपल्या परीने करत असताना ज्यावेळेला ही वास्तू रस्ता विस्तारीकरणामध्ये ही वास्तू बाधित होते, असं मी सर्व माझ्या बांधवांना, माझ्या भगिनींना सांगेन की असं जेव्हा समजलं त्यावेळेला ह्या जिल्ह्याचे, या मतदारसंघाचे जे भाग्यविधाते म्हणून जे आपण आज म्हणतो आहोत, ती भाग्यविधाते बंधूंची जी जोडी आहे ते म्हणजे आदरणीय नामदार, आदरणीय मंत्री उदयजी सामंत साहेब आणि या ठिकाणचे कार्यक्षम, कार्यतत्पर आमदार आदरणीय किरणजी भैया सामंत साहेब यांच्याकडे ज्यावेळेलाही आम्ही प्रश्न मांडला त्यावेळेला ही वास्तूची बाधित होत होती आणि ही वास्तू बाधित होऊन ही वास्तू निष्कासन करण्याचं काम ज्यावेळेला सुरुवात झाली आणि त्यावेळेला भैयाजींना आणि उदयजींना ज्यावेळेला आम्ही ही गोष्ट सांगितली, त्यांनी सगळ्यात पहिलं काही काळजी करू नका, समाजासाठी आम्ही या ठिकाणी उभे आहोत. माझ्या लांजा तालुक्यातील हा समाज जो आहे, ह्या समाजाचं कुठलंही काम असेल तर त्यासाठी आम्ही उभे आहोत. असे नवीन नूतनीकरणाच्या कार्यक्रमास उपस्थित शिवसेनेचे उपनेते आणि आमचे सर्वांचेच नेते यशवंतराव जाधव साहेब, तसंच प्रत्येक गावातून आलेले बौद्धजन संघाचे सदस्य, पदाधिकारी, अतिशय चांगला हा क्षण म्हणावं लागेल की माझ्या हस्ते आपल्या ह्या नूतनीकरणाचं भूमिपूजन होतं आहे आणि यशवंत जाधव साहेबांनी ज्याप्रमाणे सांगितलं त्याप्रमाणे नक्कीच ही वास्तू अतिशय देखणी उभी राहील आणि ह्याकरता जी मला आवश्यकता आहे, माझ्याकडून जी अपेक्षा आहे ती देखील मी नक्कीच पूर्ण करेन. जाधव साहेब, मार्च 2025 माझ्यामध्ये अजूनपर्यंत ही गोष्ट 25 ते 30 वेळा सांगितली. मार्च 2025 माननीय पालकमंत्र्यांच्या माध्यमातून आपल्या लांजा, राजापूर आणि साखरपा हा जिल्हा परिषद गटाकरता एकूण 6 संविधान भवन ही मंजूर करण्यात आली. परंतु जागा मी देतो, एखाद्याने जागा दिली तर परत दुसरा त्याला त्रास देतो, अशा ह्याच्यामध्ये ही सर्व संविधान भवन आजपर्यंत प्रगती झाली. माझी पुन्हा एकदा सगळ्याला विनंती आहे की आपल्या कमीत कमी ही संविधान भवनाची मंजूर झाली, त्या संविधान भवनाचा उपयोग आपल्या मुलांना असेल, शैक्षणिक लाभ घेण्याकरता असेल, त्या ठिकाणी व्यायामशाळा करण्याकरता असेल, अनेक कुठच्याही वापरासाठी त्याचा चांगल्या पद्धतीने करता येतो. त्याकरता ज्या ज्या काही आपल्या जागा उपलब्ध आहेत आपण लवकरात लवकर उपलब्ध करून द्याव्या आणि याच्याबद्दल तुम्ही देखील या लोकांना मार्गदर्शन करावं. आणि आता गेल्या आठवड्यामध्ये पालकमंत्र्यांच्याच माध्यमातून आणि आपले समाज कल्याण मंत्री संजय शिरसाट साहेबांच्या माध्यमातून आपल्या मतदारसंघाकरता सुमारे 18 कोटी रुपयाची कामं, रस्ते असतील, बौद्ध विहार दुरुस्ती असतील किंवा अन्य विहिरी दुरुस्ती याच्याकरता 18 कोटी रुपये मंजूर झाले. अजून सुमारे 20 कोटी रुपये त्या तालुक्याकरता, मतदारसंघाकरता मिळतील असा देखील त्यांनी शब्द दिला. ह्या समाजातली ज्या ज्या काही दुर्लक्षित रस्ते असतील किंवा अन्य कुठच्या गोष्टी राहिल्या असतील त्या नक्कीच येत्या काही कालावधीमध्ये पूर्णत्वास जातील, हा देखील या निमित्ताने आपण शब्द देतो. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.